संपूर्ण आखाडा रिकामा हवा. संपूर्ण आखाडा रिकामा हवा. दोन पैलवान आणि सरपंच वाजंत्री सोनाई बास. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. सिकंदर शेख उजव्या बाजूला लढणार आणि उजव्या बाजूला लढणारा दादा शेळके. दोन महाराष्ट्र केसरी समोरासमोर. या कुस्तीचा निकाल काय लागणार याच्याकडे अखंड हिंदुस्थानचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं. सुतारवाडीकरांनी तो योग जुळून आणला. अक्षयराव नांगरेंनी कुस्ती जोडली आणि शांतराव रमेशांना कोणाने 7 लाख रुपये इनाम ठेवला. त्यांच्यासाठी आणि आज सुतारवाडीच्या मातीमध्ये ही कुस्ती होते. आणि अजून अशीच एक दैदिप्यमान कुस्ती 16 तारखेला पौड या ठिकाणी आम्ही दो पिंगळीच्या मैदानामध्ये सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे ही कुस्ती पौडला टाळ्या करा आम्ही दो पिंगळीसाठी. ज्या कुस्तीची आस महाराष्ट्राला लागली त्यातल्या 2 कुस्त्या पुणेकरांनी आणि मुळशीकरांनी घेतल्या. कौतुक आहे. सिकंदर आणि दादा सोलापूर जिल्ह्यातले दोन्ही पैलवान आज समोरासमोर टाकले. सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील कुस्तीचा निकाल परवा कर्नाटकला हळियाळ ठिकाणी लागला आणि सिकंदर पैलवान थार गाडी जिंकली. तिथं आज दादा शेख विरुद्ध सिकंदर. अरे बापरे बापऱ्या तेवढ्या मिटू नका. पटाला लागला सिकंदर पैलवान. ओ शाबास. आक्रमक होते आणि तिथंच हल्ला धुडकवतोय दादा शेळके. फिरते राहा. शाबास. एक आक्रमक कुस्ती चालू आहे. टाळ्या करा दोघांसाठी. यासाठी केला होता अट्टहास. आज कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. कुस्ती पंच मैदान आणि स्पर्धेतल्या कुस्तीमध्ये आपल्या स्वतःच्या निर्णयासाठी एक परिचित व्यक्तिमत्व शेजारच्या हुकुम गावचे एकदा रोहिदास आंबलेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चालू कुस्तीसाठी समीर बारणे 1000 रुपये जमा. सत्यजित चोरटे 1000 रुपये जमा झालेले आहेत. उमेश सुतार माजी सरपंच 1000 रुपये जमा आहेत. गणेश सुतारांचे 1000. दरम्यानच्या भरत मामा उभे. आक्रमणाला सिकंदर बनवत आणि उभे यांच्याकडून 1000 रुपये. मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य राजाभाऊ सुतार यांच्याकडून 500 रुपये रोख जमा. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. सिकंदर पैलवानांना कब्जा घेतला. अखंड हिंदुस्थान आपल्या मनमनगटानं गाजवणारा पैलवान सिकंदर शेख आणि त्याच तोला मुलाचा महाराष्ट्र केसरी दादा शेळके ज्यांना गेली 2 वर्ष झाला उत्तर भारत आपल्या मनमनगटानं गाजवला. असे 2 पैलवान आणि एक अद्यापर्यंत टाळ्या करा. सिकंदर पापण्या तेवढ्या माजी उपसरपंच सूरजभाऊ सुतार यांच्याकडून 1000 रुपये आणि सूरज सुतार कुस्ती समोरासमोर एकदा सर्वांनी हात वर करून बजरंग बलीचा जय जयकार करूया. बजरंग बली की. ज्यांना ज्यांना हात वर केलेला देव त्याला पुढच्या जन्मी हात देत नाही. हात वर करा. बजरंग बली की. महाराष्ट्र महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. अवघी लुकलुकली सुतारवाडी. अवघाची रंग एक झाला. रंग रंगला श्रीरंग. जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत सगळं सोडून लोक एकत्रित आली. विविध देखतात त्याचं नाव भारत आहे. विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे. आणि विविध देखतात त्याचं नाव सुतारवाडी गाव आहे. एकदा ग्रामस्थांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. यासाठी केला होता
आक्रमक होते सिकंदर पहलवान. हल्ला रोखतोय तो दादा शेळके. एक अटी तटीची लढत. मागच्या महिन्यात कर्नाटकला कुस्ती झाली. अर्ध्या तासानंतर कुस्ती सुटली. आज सुतारवाडी ग्रामस्थांच्या जोडली. पहिला अक्षय भाऊ नागरे आपला मनापासून धन्यवाद आहे. अक्षय भाऊ नागरेसाठी टाळ्या वाजवा. एकदा टाळा होऊन जायला पाहिजे. या कुस्तीसाठी उद्योजक सुहास बाबा सुतार यांच्याकडून 2000 रुपये. या कृतीसाठी पद्मावती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष लवतात्या सुतार यांचे 2000 रुपये. राजाभाऊ सुतार सदस्य कुस्तीगीर संघ बोळशे 500 रुपये. उमेश सुतार माजी सरपंच 3000 रुपये. संदीप जोरगे 1000 रुपये. समीर माने युवा उद्योजक 1000 रुपये. धन्यवाद. फक्त जेवढे जमा करतात ते एकाकडे करा, कारण पहिला नंतर पुकारण्याकडे जातात. हा, एका ऋषी पैलवानकडे या ठिकाणी सगळं बक्षीस जमा आहे. शबाज सिकंदर, शबाज दादा शेळके, शबाज कुस्ती करा. एक तगडी कुस्ती. अखंड हिंदुस्थानचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज पुणे जिल्ह्यामध्ये या मुळशी तालुक्यामध्ये पैलवानांच्या तालुक्यामध्ये संपन्न होते. घरटी पैलवान असणारा तालुका मुळशी तालुका. शबाज. आणि या कुस्तीवरती स्वर्गीय सतीश दादा सुतार यांच्या स्मरणात पर्यायी माता किताब आहे. आणि त्याच्यासाठी गदा लहूभाऊ केरू सुतार संस्थापक पद्मावती विकास सोसायटी यांच्याकडून आहे. तर शांताराम दादा इंगवले माजी गटनेते जिल्हा परिषद पुणे रमेश अण्णा पोळे माजी सरपंच यांच्याकडून 7 लाख रुपये इनाम आहे या कुस्तीवरती. चालू कुस्तीवरती सागर नागरे यांच्याकडून 500 रुपये जमा. स्टार इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर धनंजय आबा शिंदे यांच्याकडून दोन्ही मल्लांना 500 रुपये पारितोषिक. धन्यवाद. देणारी मंडळी बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे. आणि एक वैशिष्ट्य प्रेक्षक मंडळी नोंद करून द्यावा. दादा 7 टाकल्या तर 7च दिल्या. 7 टाकून 3 मध्ये मिटवलं नाही. टाळ्या करा जरा देणगीदारांसाठी. आम्ही दररोज महाराष्ट्र फिरतोय. 5 टाकायचं 50-50 मध्ये वाटवी लावणारी गावं लय आहेत. पण खऱ्या अर्थानं कुस्तीवरती प्रेम करणारी जे काय आहे ते खरं आहे. सुतारवाडी ग्रामस्थांचं कौतुक आहे. शबाज दादा, शबाज सिकंदर. आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे हिड्या गबाळ्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागतंय. पाने त्याला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाचीकडे त्याच्या वंशाला जावं लागतं. या धरधर वडवड पाडपाड करणारी आपल्या घरात एखादं तयार करा. वाटत नाही का या स्पर्धेमधून आदर्श घेऊन माझ्याही घरामध्ये एखादा तयार करणार. काळाची गरज आहे. कुणी ये म्हणल्याने येत नसते. आपल्या घरात एखादा मनमनगट मेंदूला मजबूत असावं लागतंय. मगाशी अनेक माय माऊल्या कुस्ती लावून गेल्या. आपलं पोरग सीबीएसई ला पाठवायचं का तालमीत पाठवायचं हे तुम्ही ठरवा. पोराला बुकणीच्या टप्प्याला तूप घालायचं का पळीनं तूप घालायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. कुस्तीसाठी सचिन देवराम सुतार यांच्याकडून 500 रुपये. तसेच उद्योजक रमेश सुतार यांच्याकडून 1000 रुपये. तसेच स्वर्गीय सतीदादा सुतार स्मरणार्थ सचिन विलास सुतार यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. भरत मामा उभे यांच्याकडून देखील 1000 रुपये बक्षीस आलेले आहे. शबाज सिकंदर, शबाज दादा. आक्रमक होत आहेत दोन्ही पैलवान. आणि खऱ्या अर्थानं अरे बापरे बाप आक्रमक होते दादा शेळके. कब्जा मजबूत केला. चला. आणि रोहिदास आप्पा आपले सूरज सुतार, सूरज विठ्ठल सुतार यांच्याकडून या कुस्तीसाठी 1000 रुपये. सरपंच शंकर भाऊ सुतार यांच्याकडून या कुस्तीसाठी 1000 रुपये पारितोषिक. शबाज कुस्ती करा. खाली बसा. इकडे रेलिंग वरती रेललेली
लोक गॅलरीत बसून कुस्ती पाहताय, तुम्ही खाली बसा. शबाश दादा, हाताचा घुटना मानेवरती टेकवला दादा शेळकेनं, कब्जा मजबूत केलेला आहे आणि त्या पकडीमधून निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदर पैलवान. शबाश, इकडं पायाचा घुटना टेकवण्याचा प्रयत्न होता, तिथं घिस्सा लावण्याचा प्रयत्न होता. टाळ्या करा जरा, पुन्हा एकदा गरगर गरगर कुस्ती चालायला लागली आणि या प्रेक्षकांनी कुस्तीसाठी मैदान गच्च भरलेला आहे. कुस्तीसाठी दिलीप भाऊ सुतार यांच्याकडून 1000 रुपये, तसेच महाराज विठ्ठल सुतार यांच्याकडून 1000 रुपये, सचिन देवराम सुतार यांच्याकडून 500 रुपये. शबाश दादा, शबाश सिकंदर. शबाश दादा, शबाश सिकंदर पैलवान. एक टॉपची कुस्ती, हजारो कुस्ती सेवकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती. चला कुस्ती करा. हाताचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे. सिकंदर शेख पैलवान एका हमालाचा पोरगा, खऱ्या अर्थानं मर्दुमकी आणि पुरुषार्थ हा गरीबा घरी नांदत असतो, तर दादा शेळके का मेंढपाळाचा पोरगा. घराला कोणी गावात ओळखलं नसतं, या दोन्ही पोरांना त्यांच्या घराला आणि तालुक्याला, या देशभर ओळख मिळवून दिली. पैलवान हा घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण आणि वैभव असतो. या दोन्ही पोरांनी खरं करून दाखवलेलं आहे. का जगायचं, कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही. आणि कब्जा घेतला सिकंदरनं. टाळ्या करा जरा पुन्हा एकदा. पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे. या कुस्तीसाठी मारुती शिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे 500 रुपये बक्षीस. शबाश सिकंदर, शबाश दादा. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार. अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदानाकडे लागलेलं आहे. जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनलला लाईव्ह आहे, रेसलिंग लाईव्हला चालू आहे, लाल मातीचा राजा लाल मातीतली कुस्ती त्याच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे 5,500 लोक लाईव्ह बघतात ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनलवरनं आणि बाकीच्या इतर चॅनलवरून कोणी इंस्टाग्रामवर ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचली. एकदा लावण्याचा प्रयत्न, हुकमी अस्त्र वापरण्यात एवढ्या मिटू नका. आणि